विद्यार्थी मित्रांनो, बोर्डचे पेपर अवघड चाललेत, पास होण्याची पण भीती वाटते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी या व्हिडिओमधून तुमची ती भीती कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे ग्रेस मार्क बद्दल. आता बऱ्याचशा जणांना माहिती असेल ग्रेस मार्क म्हणजे काय, पण त्यांना हे माहिती नसेल की ग्रेस मार्क किती मिळतात, कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये मिळतात किंवा कुणाला मिळतात, बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांना हे पण माहित नसेल की त्यासाठी काय कंडिशन्स लागतात. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आता चला वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. बरं. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन ग्रेस मार्क म्हणजे काय? आता ज्यांना माहिती नाहीये ते समजून घ्या. जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये किंवा तुम्ही जर बोर्ड एक्झाममध्ये थोड्याशा मार्कवरनं जर फेल होत असाल, म्हणजे काय? समजा आपलं 100 मार्कपैकी ओके इव्हॅल्युएशन असतं. त्यापैकी जर तुम्हाला आपण कन्सिडर करूया की समजा 30 मार्क पडत असतील. ओके. काही कंडिशनमध्ये आपण पाहू 20 मार्क पडत असतील. काहीमध्ये पाहू आपण 33 मार्क्स पडत असतील. या केसमध्ये काय तर तुम्ही नॉर्मली जर पाहायला गेलं तर फेल होताय. बरोबर आहे. आपल्याला पास होण्यासाठी पासिंग क्रायटेरिया किती आहे? तर 35% ओके 35% आपला पासिंग क्रायटेरिया आहे. आपलं 100 मार्क्सचं पर सब्जेक्टचं इव्हॅल्युएशन आहे म्हणजे आपल्याला 35 मार्क्स लागतात पासिंग होण्यासाठी. बरोबर आहे. पण जर तुमचे तेवढे जर मार्क्स येत नसेल प्रॅक्टिकल आणि थिअरी सब्जेक्ट धरून, मग तिथं कामाला येणार तुम्हाला ग्रेस मार्क. ग्रेस मार्क म्हणजे काय? तर तुम्हाला एक थोडासा हातभार लावला जातो पास होण्यासाठी. हे कुणाकडून मिळतात ग्रेस मार्क आपल्याला? बोर्ड्सकडनं. आता त्यासाठी थोड्याशा कंडिशन्स असतात, की नक्की त्या कंडिशन्स काय आहेत? किंवा बोर्ड्स किती मार्क्स मिळतात आपल्याला ग्रेस मार्क ते आपण पाहूया. आता फर्स्ट ऑफ ऑल पहिला क्वेश्चन म्हणजे किती मार्क्स मिळतात? 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एस-एस-सी साठी 20 ग्रेस मार्क मिळतात. बरं आता 20 मिळतात ते एका सब्जेक्टमध्ये 20 मिळतात का? पाहूया ते पण आपण. त्याच्यानंतरनं 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, एच-एस-सीच्या विद्यार्थ्यांसाठी हे 15 ग्रेस मार्क मिळतात. किती? 15 मार्क्स मिळतात. आता 15 डायरेक्टली एका सब्जेक्टमध्ये मिळतात का? पाहूया आपण. आता त्याच क्वेशनचा आन्सर मी तुम्हाला या स्लाइडवर देतोय. तर तुम्हाला या क्वेशनचा आन्सर मी डायरेक्टली सांगतो, की एका सब्जेक्टमध्ये 15 मार्क्स मिळत नाहीत. म्हणजे काय? थोडक्यात आपण कन्सिडर करूया, की तुमचा समजा कोणता केमिस्ट्रीचा पेपर आहे. बरोबर? इव्हॅल्युएशन किती मार्क्स पैकी आपलं इव्हॅल्युएशन समजा आपण इथं कन्सिडर करूया, की तुमचा इंग्लिशचा पेपर आहे. बरोबर? इंग्लिशचे आपले प्रॅक्टिकलचे मार्क्स असणार 20 मार्क्स. ओके. आणि त्याच्यानंतरनं समजा थिअरी एक्झाममध्ये जर तुम्ही काही लिहिलंच नाही, तर तुम्हाला तिथं 0 मार्क्स पडणार आहेत. बरोबर आहे. मग असे आपल्याला लागतायत 35 मार्क्स. मग तिथं आपल्याला 15 मार्क कमी पडतायत. बरोबर आहे. मग हे जे आपले ग्रेस मार्कचे 15 आहेत, ते तिथं मिळणार का? तर ते तिथं मिळणार नाही. मोस्ट ओके. म्हणजे काय सांगतोय तुम्हाला मी, जास्तीत जास्त एका सब्जेक्टमध्ये फक्त 10च मार्क मिळू शकतात. किती? 10च मार्क. लक्षात ठेवा मी पुन्हा तुम्हाला सांगतो, एका सब्जेक्टमध्ये 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 10च ग्रेस मार्क मिळू शकतात. बरोबर आहे, क्लिअर? म्हणजे समजा इथं तुम्हाला 15 मिळू शकत नाही. पण याच ऐवजी जर तुम्हाला 25 मार्क जर असतील, प्रॅक्टिकलचे 20 मार्क आणि थिअरी एक्झामचे जर तुम्हाला 5 पडले असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही इझिली पास होऊ शकता. त्या केसमध्ये तुम्हाला 35 इथं इझिली मिळू शकतात. बरं, इथं तुमचे 10 मार्क खर्च झाले. तुमच्याकडे राहिले किती मार्क शिल्लक? तर फक्त 5 मार्क. आता बाकीचा समजा दुसरा एखादा जर सब्जेक्ट असेल, ओके. आता आपण कन्सिडर करूया हे थोडंसं व्यवस्थितरित्या आपण पाहूया. बरोबर? आता मला सांगा इंग्लिशमध्ये फर्स्ट टाईम तुम्हाला 20 मार्क पडले. तुम्हाला 15 ची गरज होती. ओके. 15 मार्कची अशी मिळून तुमचे 35 मार्क होणार होते. पण 15 मार्क तुम्हाला मिळणार नाहीत. सेकंड केस काय आहे? तर 25 मार्क तुम्हाला मिळले. तुम्हाला इथं 10 मार्कची गरज आहे. तर तुम्हाला ते 10 मार्क इथं मिळून जाणार. ओके. मग तुमच्याकडे शिल्लक मार्क किती राहिले? कारण एका सब्जेक्टसाठी 15 मिळत नाहीत. आपल्याला पूर्ण सब्जेक्ट्स मिळून 15 मार्क मिळतात आणि जिथं रिक्वायर्ड असेल तिथं ते 15 मार्क यूज केले जातात. आता तुमच्याकडे राहिले फक्त 5 सब्जेक्ट. ओके. समजा फिजिक्समध्ये. फिजिक्समध्ये 33 मार्क्स तुम्हाला पडले. इथं तुम्हाला किती मार्क्सची गरज आहे? तर 2 मार्क्सची. ते 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळून जाणार. आता दुसरा एखादा जर सब्जेक्ट असेल, समजा केमिस्ट्री असेल. ओके. आता तुमच्याकडे मार्क्स किती शिल्लक राहिले? फक्त 3 मार्क. आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये जर तुम्हाला 30च मार्क पडले, पण तुमच्याकडे इथं किती मार्क्स शिल्लक आहेत? फक्त 3 मार्क शिल्लक आहेत. पण तुम्ही तिथं पास झाले नाहीत किंवा पास होणार नाहीत. तुम्हाला तिथं डायरेक्टली 5 मार्क मिळणार नाहीत. कारण विचार करा, की तुम्ही ऑलरेडी तुमचे जे ग्रेस मार्क आहेत ते यूज केले आहेत. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला समजलं, की ग्रेस मार्क ही नक्की कन्सेप्ट काय आहे. आता हीच कन्सेप्ट सेम 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू होते. त्यांना ॲट मोस्ट 20 मार्क दिले जातात पूर्ण इव्हॅल्युएशन धरून. एका सब्जेक्टमध्ये नाही. अजून पण तुम्ही नीट विचार करायचा, की एका सब्जेक्टमध्ये हे आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. पूर्ण आपलं जे टर्म असतं, तर ते धरून आपल्याला तेवढे मार्क्स मिळतायत. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 मार्क्स आहेत. बरोबर? आणि तुम्हाला हे देखील समजलंय. काय समजलंय? की तुम्हाला डायरेक्ट 15 मार्क्स एका सब्जेक्टमध्ये मिळू शकत नाहीत. मग बरोबर? आता या पद्धतीने समजा आता आपला मॅथ्सचा पेपर आहे उद्या. मग तुम्ही ठरवायचं तुम्हाला किती मार्क्स लागतायत किंवा किती मार्क्स तुम्हाला स्कोर करायची
गरज आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं मिसकन्सेप्शन, या ग्रेस मार्कसाठी आपल्याला अप्लाय वगैरे करावं लागतं का? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, या ग्रेस मार्कसाठी अप्लाय करावं लागत नाही. तुमच्या रिझल्टमध्ये डायरेक्टली तिथं सिम्बॉल वगैरे येतात आणि त्यानुसार ऑटोमॅटिकली ते सॉफ्टवेअर तुम्हाला अप्लाय करतं. ज्या ठिकाणी ग्रेस मार्क तुम्हाला हवे आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिले जातात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गरज नाही, त्या ठिकाणी नाही दिले जात ग्रेस मार्क. बरोबर आहे. त्याच्यानंतरनं अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट, की ॲट मोस्ट किती सब्जेक्ट्समध्ये ग्रेस मार्क मिळू शकतात? तर टोटल सब्जेक्टमध्ये ग्रेस मार्क मिळू शकतात. म्हणजे कशा पद्धतीने, जर समजा तुमचे पूर्ण सब्जेक्ट आहेत. समजा आपण कन्सिडर करूया इंग्लिश आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, त्याच्यानंतर जिओग्राफी वगैरे सब्जेक्ट्स आहेत. या सगळ्यामध्ये जर तुम्हाला 34, 34, 34 जर मार्क्स मिळाले, ओके. काय सांगतो मी, सगळ्यामध्ये जर 34, 34 मार्क्स जर तुम्हाला मिळत असतील, तर सगळ्यामध्ये +1, +1, +1 तुम्हाला मार्क्स मिळणार. किती? +1, +1 तुम्हाला मार्क्स मिळणार. कधीपर्यंत मिळणार? जोपर्यंत तुमचे 15 मार्क्स कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी किती? 15 मार्क्स कंप्लीट होत नाहीत. तोपर्यंत तुम्हाला इथं मार्क्स दिले जाणार. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने ग्रेस मार्कची कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थितरित्या समजलंय, की ग्रेस मार्क म्हणजे काय? किंवा ग्रेस मार्क हे कुणाला मिळतात? आता पहा, आपल्याला एवढ्या ग्रेस मार्कची कुणालाही गरज नसते. ॲट मोस्ट 2 ते 3 मार्क्सवर जास्तीत जास्त मुलं अडकलेले असतात आणि त्यांना ते ग्रेस मार्क इझिली मिळतात. म्हणजे एक लक्षात ठेवायचं तुम्ही, की तुम्ही सर्वजण काय होणार आहेत? पास होणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात आता टेन्शन घ्यायचं नाही. उद्या आपला मॅथ्सचा पेपर आहे ना, तर मॅथ्सच्या पेपरला व्यवस्थितरित्या आपल्याला सामोरं जायचंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती तुमच्याकडनं राहिली आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे राहते. ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं. नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण तुम्हाला बोर्ड एक्झाम, सी आणि त्याच्यानंतर महत्त्वाची इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला हेल्प करणार आहोत. त्याच्यामुळे काय करा, की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली आहे. मला कमेंटमध्ये सांगा, माहिती तुम्हाला कशी वाटली? हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला पण लाईक करा. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, अशा मित्राला शेअर करा, की ज्याला पासिंगची भीती वाटते. त्याला थोडासा जीवात जीव येईल त्याच्या. त्याच्यामुळे नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.